नमस्कार. आपण मुलांना शाळेत का घालतो? असा जर प्रश्न मी आपल्याला विचारला, तर आपण काय उत्तर द्याल? तर प्रश्नाचं उत्तर दिलं, की मूल जन्माला आलं, की पुढं त्याला आता शाळेत पाठवावंच लागेल. मुलाला शिक्षणच मिळालं नाही, तर त्याचा उदरनिर्वाह कसा चालणार? तर आपण मुलांना शाळेत का घालतो, याचं समाधानकारक उत्तर बहुतांश पालकांकडे नसतं. खरं तर फार पूर्वी माणसं कोणत्याही शैक्षणिक संस्थांशी निगडीत नव्हती. मुलं शाळेत जात नव्हते, तरी त्यांचे आयुष्य मार्गी लागले. कित्येक पिढ्या समृद्ध जगल्या, कारण जीवन शिक्षणातून, अनुभवातून त्या शिकत होते, संस्कारातून त्या घडत होते. आपले संस्कार, अनुभव आधीची पिढी पुढच्या पिढीपर्यंत पोचवत होती. निरक्षर आई, आजी आपल्या मुलांवर, नातवंडावर उत्तम संस्कार करत होते. घड्याळ न बघता ऊन सावलीच्या माध्यमातून त्यांना वेळेचं गणित अचूकपणे मांडता येत होतं. बहुतेकांचं व्यवहार ज्ञान पण खूप छान होतं. सकस अन्न, स्वच्छ पाणी, जीवनपद्धतीतून आपसूक होणारा व्यायाम या गोष्टींमुळं त्यांचं जीवनमान उत्तम राहत होतं. गुरुकुल पद्धत अस्तित्वात आल्यावर शिष्य घडू लागले, अनेक विद्यांमध्ये पारंगत होऊ लागले. नंतर ब्रिटिशांच्या काळापासून शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांची ओळख समाजात रुजू लागली आणि आज हा प्रवास आखीव रेखीव शाळांच्या कुंपणातून पुन्हा मुक्त वातावरणाकडे, व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळू लागला आहे. पण तूर्त अंमलात असलेली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या हेतूपासून दूर तर जात नाही आहे ना. याचा अनेक पातळीवर विचार करायला हवा आहे. पूर्वीच्या शिक्षणापासून तिची नाळ तोडून काही सापडणार नाही. त्यामुळे शिक्षण पद्धतीच्या टप्प्यावर परिवर्तनाचा विचार हा व्हायलाच हवा. माणसाचा सर्वांगीण विकास, त्याची भौतिक प्रगती, जगण्याचा आनंद याचं खरं मूळ त्याला देण्यात येणाऱ्या शिक्षणात असतं. मग स्वतःला प्रश्न विचारा की आपण शाळेत जात होतो तेव्हा शिक्षक कसा अभ्यास करून घ्यायचे? शाळा आपल्याला कसं शिक्षण देत होती? आठवतं आहे आपल्याला? आपल्या काळातली शिक्षण पद्धती म्हणजे घोका आणि ओका हीच होती. म्हणजे घोकमपट्टी करायची, प्रश्नाची उत्तरं पाठ करायची आणि ती परीक्षेत लिहायची. आता आपली मुलं शाळेत जात आहेत, तीसुद्धा याच पद्धतीनं शिकत आहेत. फक्त पाठांतराच्या पद्धतीत देखावा आला आहे. टाय, बूट घालून टच स्क्रीनवर पाठ केलेलं परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिकेवर उतरवायचं आणि परीक्षा झाल्या विसरून जायचं. असे मार्क्स मिळवणं हा मार्काचा फुगवटा झाला. पण मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान फार कमी असतं. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर याची घोकमपट्टी करून ती उत्तरपत्रिका लिहिले आणि त्याच्यामध्ये त्यांना 90 मार्क्स मिळाले किंवा 98, 99 मार्क्स जरी मिळाले, तरीसुद्धा समाजामध्ये लोकांशी बोलायचं कसं, लोकांना सांभाळायचं कसं, आपल्या रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, लोकांमध्ये मिसळायचं कसं, त्यांना मित्र कसं बनवायचं, आपलं काम चांगल्या प्रकारे कसं करून घ्यायचं, या सगळ्या व्यवहार ज्ञानाची त्यांना जाणीव नसते. आपण स्वतःच्या सद्य सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार मुलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतो. पालक त्यांच्या पाल्याला नर्सरीमध्ये प्रवेश घेताना त्याला किंवा तिला डॉक्टर आणि इंजिनियर करायचं ठरवूनच शाळेत प्रवेश घेतो. बहुतांशी पालक काय करतात की आधीच ते प्रीस्कूल नर्सरीमध्ये असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विषय असतो की मला ह्या मुलीला किंवा मुलाला डॉक्टर करायचं आहे आणि इंजिनियर करायचं आहे. तर मुळात पालक म्हणून आपल्यालाही या गोष्टीची जाणीव असणं आवश्यक आहे की शाळेसारख्या संस्थेकडून आपल्याला
कुठल्या कुठल्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहेत. खरं तर विविध शैक्षणिक अहवाल सांगतात की आता येणारा जो काळ आहे, इसवी सन 2040, म्हणजे आता ही जी मुलं मोठी होत आहेत, ही मुलं जेव्हा मोठी होतील, समजदार होतील, तेव्हा 2040 ते 2050 मध्ये अधिक सर्जनशील, निर्माणक्षम अशा मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे. त्या काळामध्ये नुसत्या विषयाचे मार्क्स बघितले जाणार नाहीत, तर सर्जनशील म्हणजे तुमच्याजवळ नवीन आयडिया काय आहे, तुम्ही स्वतः काय निर्माण करू शकता, किंवा एखादी गोष्ट प्रॅक्टिकली तुम्ही कशी करून दाखवू शकता, या गोष्टीवरती जास्त फोकस असणार आहे इसवी सन 2040 ते इसवी सन 2050मध्ये. जर भारतातील विद्यार्थी आपल्याला सर्जनशील, प्रतिभावंत आणि निर्माणक्षम हवे असतील, तर आज शाळांमध्ये हे शिक्षण आणि शैक्षणिक वातावरण आहे आणि शिक्षणाची रचना आहे, ते सगळंच बदलावं लागेल. प्रतिभावंत बनण्यासाठी बालकास लहानपणी विविध अनुभव मिळणं गरजेचं आहे. लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची संधी मिळणं हा निर्मितीचा मूलभूत पाया असतो. म्हणजे शिक्षण कसं असावं, तर स्वतः प्रॅक्टिकल करून ती गोष्ट त्याने समजून घ्यावी, अशा प्रकारचं शिक्षण असावं. प्रॅक्टिकल म्हणजे फक्त पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी नव्हे, तर पालकांनी सुद्धा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घरामध्ये येऊ देणं. म्हणजे पाऊस पडत असेल, त्या पावसाच्या थेंबांना स्पर्श करणं, मातीचा चिखल असेल त्याला स्पर्श करणं, त्याच्या कानाला एखादं क्लासिकल म्युझिक ऐकवणं, हा पण एक अनुभव झाला. आणि त्याला एखाद्या गोष्टीची खरेदी करायला लावणं, तो खरेदीचा तोही एक अनुभव झाला. कुणी घरात पाहुणे आले तर पाहुण्यांशी कसं बोलायचं हे त्याला शिकवणं, हाही एक अनुभव झाला. आणि त्याला एकट्याला नवीन ठिकाणी पाठवल्यावर त्या नवीन लोकांसोबत तो कसा वागतो आणि त्याच्यातून तो काय शिकतो, हाही एक अनुभव झाला. तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला विविध अनुभवाची जोडसुद्धा आपल्याला द्यावी लागेल. प्रतिभेची निर्मिती क्षमता किंवा तिचं प्रगटीकरणही त्यावरच अवलंबून असतं. यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला असं शिक्षण द्यायचं आहे की ज्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव तर मिळतीलच, शाळा कॉलेजांनी असं काही शैक्षणिक नियोजन करायला हवं की त्यामुळे सातत्याने विद्यार्थ्याला त्याच्या रस असलेल्या गोष्टी सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त एका चाकोरीबद्ध पद्धतीने त्याला शिकत असतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, इंग्लिश. परंतु ब्रॉडमन नावाच्या सायंटिस्टनं सांगितल्याप्रमाणे आपल्या ब्रेनमध्ये 46 प्रकारचे विविध एरियाज आहेत. फॉर एक्झाम्पल, सचिन तेंडुलकरसारखा खेळाडू असेल तर त्याच्या ब्रेनचं विशिष्ट पार्ट त्याच्यासाठी डेव्हलप झालेलं आहे. एखादी सिंगर असेल, लता मंगेशकरसारखी सिंगर असेल, तर त्या 46 पैकी तिच्यामध्ये तो इंटेलिजन्स आहे. एखादी खेळाडू खूप चांगली बॅडमिंटन खेळत असेल, तर बॅडमिंटन जरी आपण हाताने खेळत असलो तरी त्याची सुरुवात, त्याची सगळी बांधणी आपल्या मेंदूमध्ये असते, आपल्या ब्रेनमध्ये असते. आणि म्हणून हे ओळखणं जरुरी आहे की त्या मुलाला कशामध्ये रस आहे. त्या ब्रॉडमन्स क्लासिफिकेशनपैकी, त्या 46 एरियाजपैकी त्याचा कुठला एरिया स्ट्रॉंग आहे हे ओळखून त्याला ते समोर करण्यासाठी संधी देणं. म्हणजे एखादा खूप चांगला कथाकथनकार असेल, स्टोरी टेलर असेल, त्याला खूप छान गोष्टी सांगता येत असते, तर त्याला ती संधी मिळाली पाहिजे. त्या मुलाला त्या शाळेमध्ये त्याला ती कथाकथन करण्याची संधी मिळाली पाहिजे. एखादा खेळाडू असेल त्याला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. एखाद्याला बोलण्याची आवड असेल, कविता करण्याची आवड असेल, लेखनाची आवड असेल, त्याला ती संधी मिळाली पाहिजे. म्हणजे हे जे शिक्षण आहे हे अनुभवावर आधारित आणि व्यक्तिगत जे प्रावीण्य आहे त्याच्यावर आधारित आपण आणू शकतो. आणि विशेष म्हणजे त्याला ज्याच्यामध्ये रस नाही आहे अशा विषयाचं अध्ययन करण्यासाठी सुद्धा तो प्रेरित होईल, असं पण शिक्षकांनी बघायला पाहिजे. शाळेत असं काही वातावरण निर्माण केलं पाहिजे की जिथे सर्व शिक्षक कशानं तरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतील. अभ्यासक्रमाची रचना अशी पाहिजे की त्यातून विद्यार्थ्यांना
सातत्यानं नवनवीन संकल्पना, विचार आणि कल्पना सुचल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना विचारलं पाहिजे की इथं तुम्हाला काय वाटतंय, याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे, इथं जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं. आणि मग त्यांची निर्मिती क्षमता, त्यांच्या सर्जनशील, त्यांच्या कल्पनांना मग पंख फुटतील. आज जगातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं गुगल देत आहे. विद्यार्थ्यांनी योग्य प्रश्न विचारावा आणि लगेच उत्तर मिळेल. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराज केव्हा जन्माला आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव काय आहे, हे सर्वांची उत्तरं गुगलकडे आहेत. मग या 21व्या शतकामध्ये शिक्षकांची आवश्यकता का आहे, तर आज शिक्षकांची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख सांगण्याची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण आपल्याला नुसते सांगण्याची ही भूमिका नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे, आंबेडकरांचे गुण त्या विद्यार्थ्यांमध्ये कसे उतरतील अशा पद्धतीनं त्याच्याशी समरस होऊन तुम्हाला शिकवावं लागेल. शिक्षणाचा उद्देश आयुष्यात येणाऱ्या समस्येची उत्तरं शोधता येणं हा असला पाहिजे. जर खरोखर चांगल्या संस्थेमध्ये तो विद्यार्थी शिकला तर तो फक्त गणित, विज्ञान आणि इंग्लिश याच्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो समर्थपणे त्याचं आयुष्य जगू शकेल आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या चढउतारांना, आयुष्यामध्ये येणाऱ्या चॅलेंजेसला तो खूप चांगल्या प्रकारे फेस करू शकेल. घर, शाळा, महाविद्यालयामध्ये असे काही उपक्रम घ्यायला हवेत की ज्यामध्ये विद्यार्थी विविध समस्यावरती उपाय शोधू शकतील. असे प्रॅक्टिकल्स ठेवावे लागतील की ते छोट्या छोट्या त्यांना सांगायचं की तुम्ही काय सोल्युशन याच्यावर काढू शकता. तुम्ही 8 दिवस विचार करा आणि आम्हाला सांगा की याच्यावरती काय सोल्युशन काढू शकता. त्यामुळं शाळेमध्ये दाखल करण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्राप्त होणं हा आहे. आणि या पद्धतीनं जर शिक्षण मिळालं तरच मुलांना शाळेत घालण्याचा उद्देश सफल होईल आणि साक्षरतेकडून खऱ्या शिक्षणाकडे वाटचाल सुरू होईल असं मला वाटतं.